आपण जाऊया थेट नितीन भोसले यांच्याकडे, मनसेचे आमदार नाशिकहून आपल्याबरोबर आहेत. नितीनजी, आपण आता ऐकलं मृणालिनींनी काय सांगितलं, राज्यभरातल्या आंदोलनाचं निरीक्षण, त्यांचं मत, त्यांची प्रतिक्रिया दिली. आपल्याला काय वाटतं, कारण नाशिकमध्ये सुद्धा आज हे बघायला मिळालं, प्रतिसाद लोकांचा कमी दिसत होता, मनसेचे कार्यकर्ते सुद्धा पूर्ण संख्येने उतरलेले नव्हते. आपण काय कारण सांगाल? मी ताईंना अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की हा काही महिन्यांपूर्वी उचललेला विषय नाहीये. साधारण 2 वर्षापूर्वी जेव्हा राजसाहेबांनी हा विषय प्रथम घेतला, आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी टोलवरून जाणाऱ्या गाड्यांची संख्या मोजली. 8 दिवस सकाळ संध्याकाळ रात्र आम्ही त्या ठिकाणी बसून ती पूर्ण सूची बनवली येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची, त्या ठिकाणी किती कलेक्शन होतं आणि त्याचा सगळा अभ्यास पूर्ण करून राजसाहेबांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्या ठिकाणी आमची पक्षाची भूमिका आणि महाराष्ट्रातल्या जनतेची होणारी लूट त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनामध्ये आणून दिली. परंतु त्यांचं त्यावेळेस आमचं युतीचं सरकार, आघाडीचं सरकार आहे आणि हा राष्ट्रवादीचा मुद्दा आहे, ते खातं त्यांच्याकडे आहे, मी काही करू शकत नाही, अशा पद्धतीचं माझे हात बांधले गेलेले आहे असं सूचक उत्तर त्यांनी दिलं. त्यानंतर साहेबांनी कोर्टामध्ये सुद्धा PIL दाखल केली. तिचा सुद्धा 1.5 ते 2 वर्ष झाले, अजून ती बोर्डवर येऊ शकत नाही. आणि म्हणून ताई आत्ता जे बोलले की ते कुठेतरी अंधारात चाचा पडल्यावर 3च दिवस अगोदर पुण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साहेबांची सभा झाली. 1 दिवस अगोदर SP-चं ग्राउंड आम्हाला उपलब्ध झालं आणि ती सभा आपण बघितली असेल ताई, कमीत कमी 1,00,000-1.25 लाखाच्या वरती त्या ठिकाणी गर्दी होती. 23 वर्षांपूर्वी माननीय बाळासाहेब ठाकरेंनी त्या ठिकाणी सभा घेतली होती आणि त्याच तोडीची सभा राजसाहेबांची त्या ठिकाणी झाली आणि फक्त एकच विषय होता, टोलचा मुद्दा. एवढी मोठी सभा एका विषयावरती होऊ शकते, याच्यामध्ये हा विषय किती महत्वाचा आहे. ठीक आहे नितीनजी, आपला मुद्दा लक्षात आला. आपण जाणार आहोत अनिल परबांकडे, शिवसेनेचे नेते आहेत. अनिलजी, आपल्या पक्षाकडनं जी प्रतिक्रिया देण्यात आलेली होती ती सगळ्यांनी बघितलेली आहे, पण आपल्याकडनं परत एकदा ती ऐकायला सगळ्यांना आवडेल. आजच्या आंदोलनाबद्दल आपलं मत काय आहे? आजचं आंदोलन ठरवून केल्याप्रमाणे आंदोलन होतं. ओरिजिनल गोष्ट असणं आणि ॲक्टिंग असणं याच्यामध्ये जो फरक असतो तोच आजच्या होता. आजच्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्त नव्हता. ज्या वेळेला रास्ता रोको होतं त्यावेळेला पोलिसांशी कार्यकर्ता भिडतो, पोलीस त्यांना रस्त्यावर जाऊ देत नाहीत आणि कार्यकर्ते रस्त्यावरती झोपतात, गाडीच्या खाली जातात, परंतु कुठल्याही परिस्थितीत गाडी इथून जाणार नाही याची काळजी घेतात. आजच्या आंदोलनामध्ये दिसत होतं कार्यकर्ते रस्त्यावर येत होते, पोलीस खांद्यावर हात टाकून त्यांना व्हॅनमध्ये घेऊन जात होते. जो पोलिसांची जे भिडावं लागतं रस्त्यावरती आणि कुठल्याही परिस्थितीत माझा कार्यक्रम मी यशस्वी केल्याशिवाय मी जागा सोडणार नाही, हा जो काय आंदोलकांचा जोश असतो तो आजच्या कार्यक्रमात दिसत नव्हता. आणि म्हणून हे सरळ सरळ ठरल्यासारखं होतं की फक्त तुम्ही रस्त्यावर या आणि पोलिसांची आणि यांची मिलीभगत होती. आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ, पोलीस स्टेशनला नेऊन चहा पाजू आणि तिकडून तुम्हाला 68-69 करून सोडू देऊ. नितीन भोसले काय म्हणाल? अनिलजी परत येतो आपल्याकडे. नितीन भोसले, आपण काय म्हणाल? हा जो आरोप आता होतो आहे अनिलजींकडनं, आपण काय म्हणाल? त्याचं कारण असं की आज अनेक एक सेकंड आज अनेक माध्यमांकडनं हा आरोप होतोय की पर्टिक्युलरली आपल्या नाशिकला अंदाजे 40 पैकी साधारणतः 18 ते 20 नगरसेवक फक्त आपल्या आंदोलनामध्ये होते. तिन्हीपैकी 3 आमदार होते, ही गोष्ट खरी आहे. पण आज आपल्या नाशिकमध्ये सुद्धा पूर्ण कार्यकर्त्यांचा आपल्याला प्रतिसाद नव्हता आणि आता हे म्हणतात त्याप्रमाणे मिलीभगत होती अशी शिवसेनेची प्रतिक्रिया. काय म्हणाल आपण? चुकीचं आहे. आज याच्या मागे आम्ही त्यांचं दुःख समजू शकतो की मनसेला जो काही पाठिंबा मिळाला, आज फेसबुकवर 12 लाख लोकांनी लाईक केलंय आणि नाशिकमध्ये इतका उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मुळात साहेबांनी सांगितलं होतं की आम जनतेला याचा त्रास होता कामा नये. 12वीच्या परीक्षा चालू आहे, खळफटाट करायचं असतं आम्ही टोलवर गेलो असतो, परंतु फक्त हायवे ज्या ठिकाणी टोल वसूल केला जातो ते रस्तेच आम्हाला बंद करायचे होते. हे लिमिटेड आमचं ठरलेलं होतं. नाशिक बंद केले का बंद? साहेबांनी आदेश दिला उद्या नाशिक बंद होईल, परंतु जनतेला त्रास होऊ नये, विद्यार्थ्यांना परीक्षा आहे, 12वीची परीक्षा चालू आहे,
हा सगळा विषय डोळ्यासमोर ठेवून एका विशिष्ट अँगलने आम्ही हे आंदोलन पुढे नेलं. ठीक आहे, ठीक आहे. प्रचंड सक्सेस. माधवराव भंडारी बोलणारच त्यांचा मुद्दा गेला आहे. ठीक आहे, ठीक हा त्यांचा आहे. मुद्दाच नाही. परत एकदा येतो मी आपल्याकडे. वर्षापासून आम्ही याच्यासाठी काम करतोय. ठीक आहे, परत एकदा येतो मी आपल्याकडे. त्यांचं म्हणणं होतं की ऍक्टिंग करणं वेगळं आणि प्रत्यक्ष मुद्दा उचलणं वेगळं. आपण त्या मुद्द्याकडे परत एकदा येऊया. माधवराव भंडारी आपल्या बरोबर आहेत, भाजपचे प्रवक्ता. माधवराव, काय वाटतं आपल्याला आजच्या आंदोलनाबद्दल? भाजपची भूमिका किंवा भाजपची प्रतिक्रिया काय आहे? आजच्या आंदोलनाबद्दलची सार्वत्रिक प्रतिक्रिया जी आहे तीच भाजपची प्रतिक्रिया आहे की हे सरकारमधले दोन पक्ष आणि मनसे यांनी आपसात संगनमत करून केलेलं एक नाटक होतं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दम नव्हता, कुठल्याही प्रकारे आग्रह नव्हता. आणि ज्या काही गोष्टी आत्ता नितीनजीने सांगितल्या की टोलच्या बाबतीत हे करतायत वगैरे, 2 वर्षामध्ये टोलचा विषय इथपर्यंतच सरकला. म्हणजे त्यांच्या PIL-बद्दल तर ऐकून मला खूपच नवल वाटतं. हे मागच्या वेळेला मी एकदा आमदार सरदेसाईंकडून ऐकलं होतं की आम्ही PIL केली आहे आणि ती बोर्डावरही येत नाही. आम्ही PIL आमच्या 4-4, 5-5 PIL केलेले आहेत. या 4-4, 5-5 PIL दर 8 दिवसांनी 15 दिवसांनी येतात. त्याच्यावरती काम चालतं, त्याच्यावरती सरकारवरती ताशेरे झाडले जातात, सरकारला त्याच्यावरती उत्तरं द्यावी लागतात. आणि ह्यांची PIL जर बोर्डावर सुद्धा येत नसेल तर मग त्याच्यामागचं रहस्य त्यांनीच एकदा लोकांना सांगितलं पाहिजे की हे का होत नाही. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे लक्षात ठेवला पाहिजे की याच टोलविरुद्ध कोल्हापूर शहर, अख्खं कोल्हापूर शहर कुठलाही राजकीय बॅनर न घेता गेले वर्ष, 1.5 वर्ष झगडत आहे, संघर्ष करत आहेत. कोल्हापूरच्या लोकांशी चर्चा करायला मुख्यमंत्र्यांना वेळ मिळत नाही 1.5 वर्षामध्ये. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लाखो शेतकरी घेऊन राजू शेट्टी रस्त्यावरती 8-8 दिवस 10-10 दिवस बसतात, पण त्या शेतकऱ्यांशी चर्चा करायला ह्या पृथ्वीराज चव्हाणांना मुख्यमंत्र्यांना वेळ नसतो. पण इथे मात्र अवघ्या 40 मिनिटाच्या आंदोलनानंतर ताबडतोब उद्या मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर बसायला तयार आहेत. बरोबर आहे. हाच प्रश्न आपण जनार्दन चांदूरकरांना विचारू. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. चांदूरकरजी, आपल्याला आवाज ऐकू येतोय माझा? चांदूरकरजी, आवाज ते काय बोलले ते ऐकायलाच आलं नाही मला ते. ठीक आहे, मी माधवरावांना परत सांगायला सांगतो. आपण आपला आरोप आत्ता जो केलात माधवराव, तो परत एकदा करा, चांदूरकरांना ऐकू येईल. माधवराव, मुख्यमंत्री ज्या पद्धतीने मनसेचं आंदोलन आत्ता हाताळत आहेत त्याच्यावरून हे स्पष्ट दिसतं की ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांची हात मिळवणी करून चाललेला हा खेळ आहे. आणि ज्या पद्धतीने कोल्हापूरच्या लोकांनी आंदोलन केलं त्यांना सरकारने प्रतिसाद दिला नाही, शेतकऱ्यांचे आंदोलनं चालू आहेत त्यांना सरकार प्रतिसाद देत नाही, पण या लुटुपुटीच्या आंदोलनाला मात्र जो प्रतिसाद देत आहेत त्याचा अर्थच हा आहे की तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं कर. काय म्हणाल चांदूरकरजी? आपण ही मिलीभगत आहे, कुठेतरी हे स्क्रिप्टेड आंदोलन आहे, इतरांना भेटायला वेळ होत नाही, इतर आंदोलनांना मुख्यमंत्र्यांना आणि राज ठाकरेंना ते भेटले असं म्हणणं आहे माधवराव भंडारींचं. आपण काय म्हणाल याच्यावर? असं आहे की भारतीय जनता पार्टी जी आहे यांना या टोलच्या संदर्भामध्ये यांची काही भूमिका महाराष्ट्राला स्पष्ट नाही. नितीन गडकरी म्हणतात की ते टोल चालू झाला पाहिजे, आणि गोपीनाथ मुंडे म्हणतात की ते टोल बंद झाला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा त्यांना ते काय आहे त्यांची भूमिका ती त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्राला सांगितली पाहिजे. आणि दुसरं असं की त्यांच्या पक्षानं जाहीर केलेलं आहे की आम्ही निवडणुकीमध्ये, आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर महाराष्ट्राला टोल मुक्त करू. तेव्हा आत्ता राज ठाकरेंनी आंदोलन केलं त्याच्याबद्दल त्यांना वाईट वाटायची काही गरज नाही आहे, कारण ते राज ठाकरे काही वाईट नाही वाटलेलं, आम्हाला कशाला वाईट वाटेल येईल. पण मुद्दा असा आहे की हे भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सहकारी जे आहेत यांनी निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर मग ते टोल मुक्त करणारे प्रॉमिसच दिले आहे ना. त्यामुळे थांबाला होऊन जाऊ देत निवडणुका. अशा प्रकारची चांदूरकरजी, मुद्दा असा आहे, लोकांचं म्हणणं असं आहे आणि माध्यमांमधल्या सुद्धा अनेक लोकांनी हे बोलून दाखवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी झुकतं माप मनसेला दिल्याचं चित्र उभं राहतं आहे. 2 वेळा भेटीची वेळ दिलेली होती, पटकन ती भेट ताबडतोब अलॉट झाली. इतर आंदोलनांच्या बाबतीमध्ये असं होत नाही, 40-40 दिवस ती भेट दिली गेली नाही असं लोकांचं म्हणणं आहे. आवाज 40 दिवस भेट मिळाली नाही लोकांना, राजू शेट्टी असतील किंवा इतर आंदोलनं असतील. काय वाटतं आपल्याला?
अरे आवाजच येत नाही. ठीक आहे ओके. नाही, परत मला एकदा एक तुमच्याकडे येऊ. नितीनजींना एक वेगळा प्रश्न हां विचारायचा हां आहे. की 2 वर्षापूर्वी जेव्हा हे सगळं टोलच्या आकडेवारी घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले होते हां तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यांना सांगितलं होतं की आघाडीचं सरकार आहे, तो विषय राष्ट्रवादीचा आहे, म्हणून मी काय फार काही करू शकत नाही. 2 वर्षात हे खातं मुख्यमंत्र्यांकडे काँग्रेसकडे आलंय का, की आघाडीचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाली आणि आता आघाडी उरलेली नाही आणि त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचा एक छत्री अंमल सुरू झालाय, अशी आताची परिस्थिती आहे का? 2 वर्षात फरक काय पडला? नितीनजी काय म्हणाल आपण याच्यावर? 2 वर्षात काय फरक पडलाय नेमका, की आपल्याला मुख्यमंत्र्यांकडे जावं लागतंय थेट? राजसाहेबांचा मुद्दा असा आहे, आमचा टोलला विरोध नाही, पण टोलच्या नावाखाली महाराष्ट्राच्या जनतेची जी लुटालूट चालू आहे, आम्ही आंदोलन सुरू केल्यानंतर आतापर्यंत 67 टोल नाके बंद झालेले. 10 कोटीच्या आत 22 टोल 10 कोटी रुपये खर्च आलेल्या 22 टोल नाके सुरू आहे. हे सरकार इतकं भिकेला लागले का की यांच्याकडे पैसे नाहीत? 2,84,000 कोटीचं कर्ज यांच्याकडे आहे, मग यांच्याकडे 22 टोल साठी पैसे नाही. ठीक आहे, आता हे म्हणतात की आमची आणि त्यांची मिलीभुगत आहे. ठीक आहे. आपण नितीनजी या विषयावर आपण बोलणार आहोत. आणखी अनेक प्रश्न जनतेच्या मनात आहेत, ते आपल्याला विचारायचे आहेत. चांदूरकर साहेब पण आहेत आपल्याबरोबर, त्यांनाही विचारायचे आहेत. पण त्याच्या आधी आपण एक छोटी विश्रांती घेण्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांची काय प्रतिक्रिया ती बघू आणि त्यानंतर एक छोटीशी विश्रांती घेऊ आणि मग चर्चा पुढे चालू ठेवू. छोटीशी विश्रांती. मला आठवण करून द्यावीशी वाटते की ज्या छगन भुजबळांवर राज ठाकरे बोलत असतात, त्या छगन भुजबळांनी सीमा प्रश्नाचं आंदोलन केलं. संपूर्ण कर्नाटकचं पोलीस मुंबईपासून बेळगावपर्यंत फ्रीडिंग लावून उभं होतं. एका बसमध्ये वेशभूषा करून बेळगावमध्ये छगन भुजबळ अवतरले आणि इतका मार खाल्ला की जे मफलर गळ्याला बांधतात ते त्या मारामुळे बांधतात, कारण का आता उतारवयामध्ये त्यांना ते दुखणं दुखायला लागतं. पण त्यांनी गाडीतनं उतरले, पोलिसांच्या हाती लागले आणि मग पोलिसांनी त्यांना सोडून दिलं, असं कधी घडलं नाही. शेवटी आंदोलन करणं ही स्किल आहे, त्याच्यासाठी तयारी करावी लागते. आता नाट्य रूपांतरित जर सगळं करायचं असेल तर त्याला महाराष्ट्राने आज ओळखलं कोणाचं काय आणि कोणाच्या मनात काय आणि कोणाला किती शो करायचे.